सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे आणि आपल्या समोर प्रस्तुत करीत आहेत भक्त पुंडलिक. ही पौराणिक कथा आहे भक्त आणि भगवंताची, भक्तीच्या शक्तीची, मातृपितृदेव भवच्या महात्म्याची. भक्त पुंडलिक आणि विठोबाची. भक्त पुंडलिक आपल्या माता पित्याच्या सेवेत रत होता. त्याचे माता पिता त्याच्या मांडीवर डोकं ठेवून प्रगाढ निद्रेत होते. तेव्हा अचानक एक भुंगा पुंडलिकाच्या अवतीभोवती फिरू लागला. पुंडलिकानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु तो तिथून जाईच ना. अचानक तो पुंडलिकाच्या मांडीत शिरला, त्याची मांडी पोखरू लागला. पुंडलिकाला असह्य वेदना होऊ लागल्या, मांडीवर जखम झाली, रक्त वाहू लागलं. पण तरीही पुंडलिकाची मातृपितृ सेवा अविरत चालूच होती. आई वडिलांच्या प्रती त्याचं समर्पण पाहून भुंग्याच्या रूपात असलेले श्रीकृष्ण भारावून गेले. पुंडलिकावर अत्यंत प्रसन्न होऊन ते आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. पुंडलिका हा स्वर कानावर पडताच तो सावरला. कोण आहे? समस्त ब्रह्मांड ज्याच्या दर्शनासाठी आतुर असत तो मी, श्रीकृष्ण. पुंडलिका, तुझ्या मातृपितृप्रेमामुळे आणि तू केलेल्या त्यांच्या सेवेमुळे तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला दर्शन देण्यासाठी मी इथे आलो आहे. ये पुंडलिका, मला आलिंगन दे. साक्षात श्रीकृष्ण आपल्या दाराशी आलेले पाहून तो गहिवरला. परंतु आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून तो नम्रपणे म्हणाला, देवा, आपण माझ्या दारी आलात हे माझं परमभाग्य. पण मी माझी मातृसेवा झाल्याशिवाय येथून उठू शकत नाही. पण पळभर थांबा. ह्या गरिबाच्या घरात आपल्याला देण्यासाठी योग्य असं आसन नाही. देवा, हे पंढरपूर तीर्थक्षेत्र चंद्रभागेने पावन केलंय. येथे जलशुद्धी मिळते. त्या तीरावर हे स्थान पावन क्षेत्र म्हणून ओळखलं जावं. देवा, ह्या भक्ताचं आपल्या चरणी एक मागणं आहे. वी म्हणजे ज्ञान, ठोबा म्हणजे आकार. हेच रूप मला दिसलं. तसंच ज्ञानरूपी विठोबाचा अवतार तू घे. युगानयुगे तुझ्या भक्तांना हेच रूप दिसून दे. तुझं सावळं रूप सगळ्यांना दिसून दे देवा, सगळ्यांना दिसू दे. असं म्हणत पुंडलिकानं जवळची वीट श्रीकृष्णाच्या दिशेनं फेकली आणि तो नम्रपणे म्हणाला, या विटेचं आसन करून आपण याच्यावर उभं राहावं. तथास्तु. पुंडलिकाच्या या प्रार्थनेने श्रीकृष्ण झाले विठोबा. पुंडलिका, गतजन्मीचा राजा मुचकुंद तू. या जन्मी तुला दर्शन देण्याचं मी वचन दिलं होतं. कुक्कुट स्वामींच्या नंतर माता पित्याची सेवा करणारा तू थोर तपस्वी होणार आहेस. कोणत्याही साधनेपेक्षा ही सेवा अधिक थोर आणि पवित्र आहे. जे माता पित्यांचा आदर करतात, त्यांची सेवा करतात, त्यांच्यावर माझा वरदहस्त आहे. तुला जो वर मागायचा असेल तो माग. पुंडलिका, जे माता पित्याला ईश्वर मानून त्यांची सेवा करतील ती सेवा माझ्या चरणी रुजू होईल. ते कळेकाळावर मात करतील. जे माझं दर्शन घेतील त्यांच्या भक्तिज्ञानात वाढ होईल. तुझ्या इच्छेप्रमाणे मी आज विठ्ठलरूपी जन्म घेतला, पण माझं दर्शन घेण्याआधी भक्त तुझं दर्शन घेतील. माझं नाव घेण्याआधी
भक्त तुझं नाव घेतील, कारण विठ्ठलाला जन्म देणारा तू माझा भक्तरूपी पिताच आहेस. आता जसा विटेवर उभा आहे त्याच स्थितीत पाषाण रूपात याच पंढरीत पुढील 28 युगे माझ्या सर्व भक्तांना मी अखंड दर्शन देत उभा राहील. कुंडलिका वरदे